मंडळी, सध्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण बरंच तापले। सध्याच्या वादाला निमित्त ठरलं ते छावा चित्रपटाचं। या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मुघल शासक औरंगजेबाविषयी देशभर चर्चा सुरू झाली। चित्रपटात औरंगजेबाला क्रूर शासक म्हणून दाखवल्याने महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केलेल्या "औरंगजेब महान शासक होता" या विधानामुळे वादाला तोंड फुटलं आणि औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी अख्ख्या राज्यातून होऊ लागली। हे सगळं सुरू असतानाच माजी खासदार संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्यावरून वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली। त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले। वाघ्या कुत्रा नामक पात्राचा शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेली वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यात यावी अशी मागणी संभाजीराजे यांनी केली। या कुत्र्याची समाधी म्हणजे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय। मंडळी, तशा या वाघ्याबद्दल अनेक दंतकथा प्रचलित आहेत, पण तो खरंच अस्तित्वात होता का? नक्की हे वाघ्या प्रकरण आहे तरी काय, तेच सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, वाघ्या हा छत्रपती शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा असल्याची गोष्ट फार प्रसिद्ध आहे। असं सांगितलं जातं की महाराजांचं निधन झाल्यावर त्यांचं पार्थिव पालखीत घालून दहनभूमीवर आणलं। त्यावेळी त्यांचा आवडता कुत्राही बरोबर आला होता। दहनविधी आटोपल्यावर पालखीत महाराज नसून ती रिकामी चालली आहे असं पाहताच त्या कुत्र्याने धावत जाऊन एकदम महाराजांच्या चितेत उडी घेतली आणि स्वतःच जाळून घेतलं। अशा प्रकारची दंतकथा सर्वप्रथम चिंतामण गंगाधर गोगटे यांनी 1905 मध्ये प्रकाशित केलेल्या महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकातून आली आहे। परंतु यापूर्वी या कथेचा उल्लेख कोणत्याही अस्सल साधनात झाला नाही। सन 1881-82 मध्ये जेम्स डग्लस हा इंग्रज अधिकारीही रायगडावर गेला। या अधिकाऱ्यानेही त्याच्या बुक ऑफ बॉम्बे या पुस्तकात रायगडचे आणि शिवसमाधीचे नकाशासहित तपशीलवार वर्णन केले आहे, पण त्यांनीही वाघ्याचा कुठेही उल्लेख केला नाही। 1885च्या सुमारास मुंबई इलाक्याचे गव्हर्नर असणारे सर रिचर्ड टेम्पल रायगड पाहण्यासाठी गेले। त्यावेळी त्यांच्यासोबत क्रॉफर्ड नावाचा सहकारी होता। या सहकार्याने सर रिचर्ड टेम्पल यांच्या मोहिमेवर आधारित अवर ट्रबल इन पूना अँड डेक्कन हे पुस्तक लिहिले, जे 1897 मध्ये प्रकाशित झालं। या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे क्रॉफर्ड यांनी स्वतः शिवरायांच्या शवाचे दहनस्थळ आणि समाधी याचे स्वतंत्र चित्र रेखाटले, पण याही पुस्तकात वाघ्याचा नाम निर्देश नाही। हा वाघ्या कुत्रा आढळला तो फक्त चिंतामण गोगटे यांच्या पुस्तकात। त्यानंतर राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या राजसन्यास या नाटकात कुत्र्याचा उल्लेख आला आणि आता रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली। वाघ्या कुत्र्याचा शिवकालीन इतिहासात उल्लेख नाही असं संभाजीराजे म्हणाले आहेत। संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राचा फोटो फेसबुकवर शेअर केलाय। त्यात ते म्हणतायत की हिंदवी स्वराज्याची राजधानी आणि केंद्रीय संरक्षित स्मारक असलेल्या दुर्गराज रायगड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कथित वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणून एक संरचना काही दशकांपूर्वी उभारण्यात आली। सदर वाघ्या कुत्रा नामक पात्राचा आणि शिवकालीन इतिहासात कोणत्याही प्रकारचा उल्लेख अथवा संदर्भ मिळत नाही। भारतीय पुरातत्व विभागाने देखील सदर समाधी संरचना आणि वाघ्या कुत्र्याचे ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती आणि पुरावे उपलब्ध नसल्याची स्पष्टोक्ती दिलेली आहे। समस्त भारतवासियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत एका कपोल कल्पित कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव, श्रद्धेची कुचेष्टा व महान युग प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची घोर प्रतारणा आहे अशी भावना संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली आहे। कोणतीही ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली सदरील वाघा कुत्रा समाधी नामक संरचना हे दुर्गराज रायगडावरील अतिक्रमण असून राज्य शासनाच्या धोरणानुसार दिनांक 31 मे 2025 अखेरीपर्यंत सदरील अतिक्रमण श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळावरून व दुर्गराज रायगडावरून कायमस्वरूपी हटवण्यात यावे अशी विनंती संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली। या विषयावर इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे म्हणतायत की रायगडावरती वाघ्या कुत्र्याचा कोणताही पुरावा नाही। राम गणेश गडकरींच्या डोक्यात कल्पना विलास आला। छत्रपती शिवाजी महाराज आणि राजघराण्यातील व्यक्तींच्या समाध्या आहेत, त्याचा हा अपमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा अपमान आहे, त्यामुळे ही समाधी हटवावी। संभाजीराजांनी जे पत्र लिहिले ते एकदा विषय घेतला की तडीस नेतात। राज्य सरकारला हा विषय गांभीर्याने घ्यावा लागेल। वाघ्या कुत्रा हा कोणत्याही समकालीन संदर्भात नाही। औरंगजेबाची कबर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे। औरंगजेब हा क्रूर होता। तो 27 वर्ष महाराष्ट्रात राहिला, मात्र मराठ्यांनी त्याला या मातीत गाडला हे प्रतीक आहे।
त्यामुळे औरंगजेबाची कबर राहावी असं इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे यांनी म्हटले. अजित पवार या विषयाबाबत म्हणतायत की मला एक कळत नाही, महाराज 1680 ला गेले, आता हा सगळा काळ इतके वर्ष झाले, आता 2025 सुरू आहे, का असे जुने मुद्दे काढले जातात? ही समाधी आज आहे का? चव्हाण साहेबांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश तिथे नेलेला, पंतप्रधान राष्ट्रपती तिथे येऊन गेले, मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना आहे. आपल्या समोर अनेक आव्हान मुद्दे आहेत. AI एक मोठं आव्हान आहे, शेतीचे प्रश्न आहेत, या गोष्टीला आपण महत्व देतो. शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणं हे पण आहे. कालानुरूप बदलावं लागतं, मधून मधून कुणी नवे वक्तव्य करतं आणि तेवढ्या पुरती चर्चा सुरू होते. यापेक्षा रोजगार उद्योगांवर बोला, असं अजित पवार म्हणाले. प्रसिद्ध इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणतायत की तुकोजी होळकर हे शिवप्रेमी व बहुजन प्रेमी होते. त्यांनी शिवसमाधी करता मदत केली, मात्र त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभारले गेले आहे. ते हटवण्याची आवश्यकता आहे. शिवसमाधी समोर हे स्मारक उभारण्यापूर्वी त्या ठिकाणी दगडी चौथरा होता असे इतिहासाचा अभ्यास करताना दिसते. त्यामुळे त्या चौथऱ्याचा शिवछत्रपतींच्या घराण्यातील महत्वपूर्ण व्यक्तींचा संबंध असल्याचा निष्कर्ष निघतो. त्यामुळे ही समाधी पुतळाबाई साहेब किंवा सईबाई साहेब यांची असावी असं म्हटलं जात आहे. मंडळी, 2012 मध्ये संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रायगड किल्ल्यावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याची समाधी हटवण्याची मागणी होती. एकूणच सगळं बघता वाघ्या कुत्रा अस्तित्वात होता की नाही हा प्रश्नच आहे. पण त्याची ही समाधी हटवावी की नाही, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.